रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थानाचा अध्याय 28वा वाचत आहोत. 28व्या अध्यायाच्या बाबतीमध्ये म्हणत असताना शल्य आहरण कसं कसं करायचं त्या बाबतीमध्ये आपण हा संपूर्ण अध्याय बघत आहोत. तर शल्य आहरणीय हा अध्याय बघत असताना त्याच्यामध्ये काही श्लोक आपले झालेले आहेत. सो आज आपण पुढच्या श्लोकाकडे म्हणजेच 35व्या श्लोकाकडे जाऊया. मृदित्वा कर्णिनां कर्णं नाड्यास्येन निगृह्यवा अयस्कान्तेन निष्कर्णं विवृत आस्यं ऋजुस्थितं पक्वाशयगतं शल्यं विरेकेण विनिर्हरेत्. आता पक्वाशयगत शल्य कसं काढावं बाहेर हे सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की विरेकेण निर्हरेत, विरेचन करून असं जे काही शल्य आहे तर ते बाहेर काढावं. तर ह्या बाबतीमध्ये आपण लास्ट टाइम बोललेलो होतो की काही वेळेला लहान मुलं असतात की एखादी वस्तू गिळतात किंवा त्याच्यामध्ये एखादा पैसा असतो तो चुकून गिळला जातो आणि असं ज्या वेळेला होतं तर त्या वेळेला ते काढत असताना विरेचन देऊन ते विशेष करून काढून टाकावं. सो ह्या दृष्टीने आपण ह्या विरेचनाचं महत्व या ठिकाणी म्हणजे जे पक्वाशयगत शल्य आहे ते काढण्यासाठी सुद्धा बघतो. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्यामध्ये दुष्ट वात विषस्तन्य रक्ततोयादि चूषणैः कंठस्रोतो गते शल्ये सूत्रं कंठे प्रवेशयेत् बिसेन्नात्ते ततः शल्ये बिसं सूत्रं समं हरेत् नाड्याग्नि तापितां क्षिप्त्वा शलाकां स्थिरीकृताम् आञ्जने जतुषं कंठात् जतुदग्धाम जातुषं केशेन्दुकेन पीतेन द्रवैः कंटकम् आक्षिपेत्. आता हे पुढे आणखीन कोणकोणत्या पद्धतीने शल्य निर्हरण सांगतात. आता शल्य निर्हरण करत असताना दुष्ट वात विषस्तन्य रक्ततोयादि चूषणैः असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर आचूषणैः म्हणजे आचूषण करून ही शल्य जी आहेत तर ती काढून टाकावीत. आता आचूषण करून कोणती शल्य काढून टाकावीत असं म्हणत असताना दुष्ट वात विषस्तन्य असं म्हटलेलं आहे. तर दुष्ट वात असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी वातसंचिती झालेली असेल आणि ही वातसंचिती जर आपल्याला काढायची असेल तर आचूषणाने काढून टाकावी. आता प्रत्यक्षतः आचूषणाने ही आपण अशी वातसंचिती काढतो का असं जर बघितलं तर कदाचित उत्तर नाही असं वाटतं आपल्याला. पण हे जे आचूषण आहे ना तर ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. जसं मुखाने आचूषण केलं जातं ना तसंच हवेच्या दाबाने सुद्धा आचूषण केलं जातं. म्हणजे ज्याला आपण घटिका यंत्र म्हणतो किंवा दीपयंत्र म्हणतो. तर हे जे आहे ना हे सुद्धा दुष्ट वात काढून टाकण्यासाठी केलेलं आचूषण आहे. आचूषण म्हणजे काय तर निगेटिव्ह प्रेशर आपण क्रिएट करतोय आणि त्याने ते खेचून घेतो. दिस इज आचूषण, बरोबर. मग निगेटिव्ह प्रेशर ह्याच्यामध्ये दीपयंत्र लावतो त्यामध्ये किंवा घटीयंत्र लावतो त्यामध्ये किंवा आलाबू लावतो त्यामध्ये किंवा दुसरी गोष्ट आजकाल ते कपिंग्स मिळतात तर त्याच्यामध्ये हे जे काही आहे ना तर ते निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून मग त्याच्यातून काढून टाकणं वात जो आहे दुष्ट असा. मग आपण वेगवेगळे ऍथलेट्स बघतो किंवा खूप धावणारे जे लोक असतात तर ते बघतो. तर त्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की धावत असताना काही क्रॅम्प्स वगैरे आलेले असतात, मग वाताची दुष्टी झालेली असते. मग अशा वेळेला तिथे कपिंग केलं ना की पेन पटकन येतं असा एक अनुभव आहे. सो ह्या दृष्टीने दुष्ट वात. त्याच्यानंतर विष जर का शरीरामध्ये गेलेलं असेल तर ते आचूषणाने काढून टाकावे. बरेच वेळेला आपण वेगवेगळ्या पिक्चर्स मध्ये मूवीज मध्ये बघत असतो की सर्पदंश होतो आणि मग त्याची ती जी काही प्रेयसी असते तर ती मुखामधनं ते दष्ट ज्या जागी झालेलं आहे तिथे आचूषण करून ती हे विष काढून टाकते. मग आता आपल्याला असं वाटतं मग तिला कसं काय होत नाही तर विषाची जी ऍब्सॉर्प्शन किंवा हे आहे तर ते म्हणजे सर्पविषाच्या बाबतीमध्ये मुखातून जास्त नाही होत त्या मानाने, परंतु होतं कशात ना तर रक्तातून होतं. आणि मग रक्तात गेलेलं विष जर का मुखातून काढून टाकलं गेलं, मुखाच्या आचूषणाने काढून टाकलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे ना तर तो थोडाफार होईल, नाही असं नाही, परंतु तो माणूस सुद्धा वाचतो आणि जो आचूषण करतो त्यालाही काही खूप त्रास होत नाही. ही गोष्ट महत्वाची पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे स्तन्य.
दुष्ट स्तन्य जे आहे ना ते सुद्धा आचूषणाने काढून टाकावं असं म्हटलेलं आहे. किंवा स्तन्य वृद्धी जास्त प्रमाणामध्ये असेल तर, किंवा बाळ जर व्यवस्थित पीत नाहीये असं जर असेल तर आतमध्ये जर का राहिलं स्तन्य तर त्याच्यापासून पुढे जाऊन स्तनविद्रधी वगैरे होण्याची शक्यता असते आणि ती होऊ नये ह्या दृष्टीने म्हणून महत्वाचा भाग असा असतो की हे दुष्ट स्तन्य काढलं जातं. मग आता दुष्ट स्तन्य काढत असताना आचूषणाने म्हणजे बालकाने तर घेणं हा भाग तर त्याच्यामध्ये आहेच आहे, पण बालक नसेल घेत किंवा इतर काही अडचणी असतील त्या बाबतीमध्ये तर ते आचूषण करून काढून टाकावं. मग हे आचूषणासाठी आपण बघतो की वेगवेगळे ब्रेस्ट पंप्स असतात. तर ब्रेस्ट पंप हा सुद्धा एक निगेटिव्ह प्रेशर क्रिएट केलं जातं आणि निगेटिव्ह प्रेशर क्रिएट केलेलं असल्यामुळं तिथनं जे मिल्क सिक्रेशन आहे तर ते होत असतं. आता या ठिकाणी आपल्याला ब्रेस्ट पंप एकदम सिंपलचा जर का तयार करायचा असेल तर कुठलीही मोठी 10 ml ची वगैरे सिरिंज घ्यायची. 10 ml ची जी सिरिंज असते तर त्याचा जो बॅक आहे म्हणजे नोझल असतं तर त्या नोझलच्या इथे पूर्णपणे कट करायचा आणि ते पिस्टन काढून उलट्या दिशेने घालायचा. म्हणजे जिथे आपण ऍक्च्युली कॅच पकडतो तर तो भाग जो आहे तो ब्रेस्ट वरती लावला गेला पाहिजे आणि मग ते खेचून घ्यायचं. अशा पद्धतीनं जर का केलं गेलं ना तर उत्तम पद्धतीनं दुष्ट झालेलं स्तन्य जे आहे या निगेटिव्ह प्रेशरमुळे बाहेर येतं, लेट आउट होतं आणि त्याच्यामुळे मग स्तनवृद्धी किंवा स्तनविद्रधी या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. सो दुष्ट वात विष स्तन्य दुष्ट रक्त आता हे सुद्धा आचूषणाने काढून टाकावं असं म्हटलेलं आहे. आता दुष्ट रक्ताचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो की आचूषणाने काढून टाकावं असं म्हणत असताना तर दुष्ट रक्त जेव्हा आचूषणाने काढलं जातं ना तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की आपण कशाने काढून टाकलं जातं असं जेव्हा बघतो ना तर त्यावेळेला हे दुष्ट रक्त आपण आलाबू आहे किंवा शृंग आहे किंवा जलौका आहे, जलौका सुद्धा आचूषणच करतात आणि मगच रक्त काढून टाकतात. तर रक्तमोक्षणाचा हा एक महत्वाचा भाग आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सदुष्ट वात विषस्तन्य रक्त आणि तोयादी आचूषणेही आता तोय इत्यादी आचूषणाने काढून टाकावं. आता हे तोय म्हणजे कुठलं तोय तर वेगवेगळ्या पद्धतीचं तोय शरीरामध्ये साठणार आहे. मग हे तोय जे आहे ना तर ते शरीरातून काढून टाकावं. मग हे तोय कुठलं तर काही वेळेला उदर आपण बघतो की ज्याच्यामध्ये जातोदकावस्था आहे तर उदरात जर का जातोदकावस्था आहे तर आतमध्ये त्याच्या तोय आहे. मग ते काढून टाकण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणी छेद घ्यावा आणि त्याच्यातून काढून टाकावं. जसं आपण आजकाल हे लावतो त्याच्यासाठी काय म्हणतो स्टराईल ट्यूब्स टाकतो आणि त्याच्यामधनं ते काढून घेतलं जातं. किंवा काही वेळेला आपण बघतो की ऑपरेटिव्ह वगैरे झाल्यानंतर जर आतमध्ये काही कलेक्शन असेल तर ते आपण सक्शननी काढून टाकतो, ते सुद्धा आचूषणच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर कुठलेही फ्लुइड्स जर का असतील आणि जर ते काढून टाकायचे असतील तर त्याच्यासाठी आचूषण हा एक भाग महत्वाचा सांगितलेला आहे. सो ज्या वेळेला आपल्याला ह्या वेगवेगळ्या शल्यांचा विचार करावा लागतो त्यावेळेला आचूषण ही एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर कंठस्रोते गते शल्ये सूत्रम कंठे प्रवेशयेत. आता कंठगत शल्य असताना कंठ म्हणजे घसा किंवा ज्याला आपण टकिया म्हणतो तर त्याच्यामध्ये जर का शल्य गेलेलं असेल तर सूत्रम कंठे प्रवेशयेत. पहिल्यांदा काय करायचं तर कंठामध्ये सूत्र घालावं. पण हे सूत्र कसं असलेलं तर बिसेन आते ततः शल्ये बिसम सूत्रम समम हरेत. बिसम म्हणजे कमळ बरं का, तर बिसेन आते म्हणजे काय तर केळी ह्याचं जे देठ असतं का नाही तर बिस म्हणजे कमळाचं देठ तर त्याला आते शल्ये सूत्रम कंठे प्रवेशे बिसेन आते ततः शल्ये बिसम सूत्रम समम हरेत. आता हे जे बिस आहे तर त्याला ते सूत्र बांधायचं आहे आणि ते सूत्र जे आहे ते कंठामध्ये प्रविष्ट करायचं आहे. असं करत असताना जे कमळाचं देठ आहे का नाही तर ते त्याच्या ठिकाणी होल्स असतात आणि आपण बघतो की त्याला ते शल्य चिकटतं आणि मग दोन्ही एकदम ओढायचं म्हणजे शल्य पण आणि हे बिस पण. सो बिस या दृष्टीने म्हणजे कमळाचं जे देठ आहे ते या दृष्टीने इथे वापरलेलं आहे. मध्ये हॉलो असतो ना सो त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो तसा आपल्याला मिळतो. त्याच्यानंतरचं नाड्या अग्नितापितां क्षिप्त्वा शलाकाम अपस्थिरीकृतम अंजनेया जतुषम कंठात जतुदिग्धाम आ जतुषम. आता हे आपल्याला जेव्हा करायचं आहे नाड्या अग्नितापितां कृत्वा शलाकम अपस्थिरीकृताम अंजनेये जातुषम कंठात. आता अंजनेय म्हणजे कशाचं तर लाखेचं जर का झालेलं असेल एखादं शल्य
तर लाखेचं जर का शल्य अडकलं असेल, मग आता लाख कशासाठी अडकेल असा एक तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल. तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये खेळणी जी आहेत ना ती वेगवेगळी लाखेची बनवत असत. मग आता लाखेची खेळणी जी आहे ती आचूषण केली जायची. मग आचूषण करत असताना लहान बाळ आहे तर त्याचे ऍक्च्युली ते अपेक्षित आहे की त्याने ती खेळणी चोखावीत म्हणून. मग ज्या वेळेला आचूषण केलं जातं ना तर त्यावेळेला त्या लाखेचा रस जो आहे तो पोटात जातो आणि रक्त आणि अस्थिचं वर्धन म्हणून तो उत्तम काम करतो. म्हणून ऍक्च्युली ही आचूषणार्थ अशा पद्धतीने ही खेळणी बनवली जायची. पण हे खेळणं समजा कुठे ब्रेक झालं, तुटलं आणि मग एकदम जर का ते घशात गेलं तर अशा वेळेला काय करावं, तर त्या संदर्भामध्ये सांगतात की नाड्या अग्नितापिताम कृत्वा, एक नाडी घ्यायची आणि अग्नितप्त करून शलाकाम अपस्थिरीकृताम. आता एखादी नळी पहिल्यांदा घशामध्ये घालायची, नंतर एक नाडी गरम करून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये आतमध्ये घालायची त्या नाडीच्या आतमधून. म्हणजे काय होईल, ते गरम आहे ना तर ते लाख आहे ती वितळते आणि ती लाख त्याला चिकटून बसेल आणि मग आंजनेय जतुषम कंठात जातुषम हे जे काही तयार झालेलं आहे ना तर त्याच्यामध्ये ती शलाकाला ती लाख चिकटली की त्याच्यामध्ये काय करायचं की पाणी घालायचं त्याच्यामध्ये. अपस्थिरीकृताम, अपस्थिरीकृताम म्हणजे पाणी घालून त्याला त्या स्थिर करावं. म्हणजे ती सळई जी आहे ना तर ती गार करावी. गार केल्यानंतर त्याला ते चिकटेल आणि मग ती गार केल्यानंतर ती लाख जी आहे ती घट्ट झालेली साखळीला त्या आपल्या सळईला चिकटेल आणि त्या सळईचे कट्टे बाहेर काढावं असं. आता आतमध्ये पाणी नाहीये बरं का हे घालायचं. हे घातल्यानंतर चिकटल्यानंतर काय करायचं, वरचं जे टोक आहे ना ते थंड करायचं म्हणजे अख्खी शलाका थंड होईल या अर्थाने ते बघायला पाहिजे. नाहीतर लाखेचं खेळणं काढता काढता पाणी आतमध्ये घालून गडबड करायचं, तसं नाही करायचं आहे. ओके. जतू दिग्धाम आजतुषम. आता शल्य जर का आजतुष म्हणजे जर का लाखेचं नसेल तर काय करायचं, तर सळईला ती लाख लावायची आणि मग ती आत टाकायची म्हणजे त्या लाखेला काहीही दुसरं चिकटेल, बरोबर, आणि मग ते बाहेर येईल. ह्या पद्धतीनं लाखेचा उपयोग सुद्धा शल्य निर्हरणासाठी म्हणून केलेला आहे. त्याच्यानंतर केशोंदुकेन पीतेन द्रवैहि कंटकमाक्षिपेत सहसा सूत्रबद्धेन वमतस्तेन च आचरेत. केशेंदुकेन पीतेन, केंदुक, केंदुक म्हणजे काय तर बॉल किंवा एखादा चेंडू, त्याला केंदुक असं म्हणतात. म्हणजे केसांचा बॉल करून केशेन केंदुकेन पीतेन द्रवैहि कंटकमाक्षिपेत. त्याचा जो हे काही समजा आतमध्ये घशामध्ये कंटक जर का अडकला असेल तर, कंटक म्हणजे काय तर काटा. आता घशामध्ये काटा कसला अडकेल, तर इतर मच्छी वगैरे जे काही खातात तर त्याचे काटे अशा वेळेला काही घशामध्ये अडकत असतात. असा जर का काटा अडकलेला असेल तर काय करावं, तर द्रवैहि पीतेन केंदुकेन, कुठल्याही द्रवासोबत हा जो केंदुक म्हणजे केसांचा जो गोळा बनवलेला आहे ना तर तो गिळावा आणि मग तो गिळल्यानंतर सहसा सूत्रबद्धेन वमतः, मग तो गिळल्यानंतर सूत्र जे आहे ना आपल्या हातामध्ये दुसरे एंड ठेवलेलं आहे आणि मग ते जे सूत्र आहे तर ते काढावं बाहेर. म्हणजे मग तो काटा वगैरे जो आहे ना तर त्या केसांच्या गुंड्यामध्ये अडकेल आणि मग तो निघेल. या अर्थाने केशेंदुकेन पीतेन द्रवैहि कंटकमाक्षिपेत सहसा सूत्रबद्धेन वमतः. तेन च इतरत. आता त्याच्यामध्ये समजा इतर गोष्टी आहेत त्याच्याच बरोबरीनं तर त्या सुद्धा त्याच्या बरोबरीनं बाहेर येतील. तेन च इतरत असं म्हटलेलं आहे, इतरही गोष्टी त्याच्यासोबत बाहेर येतील म्हणजे आहरण उत्तम पद्धतीनं होईल. ही गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. अशक्य मुख नासाभ्याम आहर्तुम परतोनुदेत. आता एखादं काही शल्य असं असतं की जे नाकातून तोंडातून काढताच येत नसेल, की ते रिव्हर्स म्हणजे रिव्हर्ट करून ते आपल्याला काढून घेता येत नाही, तर मग काय करायचं, अर्हतुम परतः नुदेत म्हणजे दुसऱ्या बाजूला ते ढकलून द्यावं. बर का. म्हणजे काय, तर मुख किंवा नासा हे जे आहेत ना तर त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर आत काही ठिकाणी नॅरो होतं, बरोबर, आणि ते अडकलं आहे तर त्याच्यामुळे ते श्वास घेता येत नाही किंवा अडकलं आहे तर मग त्याला मागे पण काढता येत नाही. मग अशा वेळेस त्याला पुढे ढकलावं असं म्हटलंय. तर हे आता पुढे ढकलायचं कसं काय सांगितलं असावं बरं, असा एक विचार मनामध्ये यायला पाहिजे. मग पुढे ढकलत असताना हे जे नेझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स आहे ना तिथून ते पुढे जाणार आहे.
बरोबर. आणि मग तिथून ते पुढे जात असल्यामुळं एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये होईल की नेझोफॅरिंक्स किंवा ओरोफॅरिंक्स मधनं तुम्ही ते काय म्हणतो सजगपणे करताय, तर त्यावेळेला ते ट्रकियामध्ये न जाता अन्ननलिकेमध्ये जाईल आणि ते अन्ननलिकेमधनं जाताना ते मग आपल्याला काढता येईल. ह्या दृष्टीने ह्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. ओके. सो जर का ते पुरतः नुदेत असं म्हटलेलं आहे, जर का ते काढता येत नसेल तर पुरतः नुदेत पुढच्या बाजूला ढकलून द्यावं. त्याच्यानंतरचा महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अपान स्कंधघाताभ्याम ग्रासशल्यम प्रवेशयेत. आता घास अडकला असेल तर ग्रासशल्यम तर काय करावं, प्रवेशयेत पाणी प्यावं. आप आणि स्कंधघाताभ्याम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो घास जो आहे तर तो ग्रासशल्यम प्रवेश आहे. ग्रासशल्य जे आहे म्हणजे घास जो आपण ग्रास म्हणजे इंग्लिश मधलं ग्रास नाहीये बरं का, हे ग्रास म्हणजे घास या अर्थाने. आता जर का घास अडकलाय असं जर झालं असेल तर वरचा जीव वर खालचा जीव खाली असं बऱ्याचदा होतं. आणि जर का तो ग्रासशल्य म्हणजे घास अडकलेला जो आहे तर तो आत जावा असं वाटत असेल तर काय करा, तर अपानस्कंद घाताभ्याम पाणी प्यायचं आणि खांद्यावरती आघात करायचे. खांद्यावर आघात केल्यानंतर काय होणार आहे, तर त्याच्या वाताची गती जी आहे त्याला प्राकृत मिळेल आणि मग जो घास आहे तर तो पुढे जाईल. त्याच्यानंतर सूक्ष्माक्षी व्रणशल्यानी क्षौम वाल जलैही हरे. आता अगदी छोटी जर का काही शल्य असतील आणि कुठली, तर सूक्ष्म अक्षी व्रणशल्यानी, सूक्ष्म अशी अक्षी म्हणजे डोळ्यामध्ये असणारी जी व्रणशल्य किंवा व्रण आहेत तर ते कशाने काढावेत, तर क्षौम वाल जलैही हरेत. म्हणजे डोळ्यात जर का काही गेलं असेल तर क्षौम म्हणजे एकदम जे तलम कापड असतं रेशीम त्याला क्षौम असतात असं म्हणतात. क्षौम म्हणजे क्षौमापासून तयार केलेलं ते क्षौम वस्त्र, ह्याप्रमाणे ते काढावं. त्याच्यानंतर बालम किंवा वाल म्हणजे केसांनी काढावं किंवा जलानी काढावं. डोळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काही ना काहीतरी गेलेलं आहे असे पेशंट्स आपल्याला बरेच दिसतात किंवा आपल्याकडे येत असतात. तर अशीच एक केस तुम्हाला इथे सांगायची वाटते की मी बाहेर गेलेले होते आणि एक कपल त्यांची 2 छोटी मुलं घेऊन दवाखान्यामध्ये आली आणि एकदम अर्जंट या आणि ते बाळ डोळे उघडत पण नाहीये कारण की डोळ्यामध्ये त्याच्या रेती गेली आहे. मग रेती कशी गेली असं फोनवरच विचारलं तर त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलं खेळत होती, काहीतरी थोडंसं भांडण झालं आणि त्यावेळेला मोठ्या मुलांनी ते जे रेती आहे ना, आजकाल बऱ्याच वेळेला सँडपिट्स बनवलेले असतात, तर ते सँडपिट मधली रेती आहे ना ती एकदम उचलून वरती टाकली म्हणजे त्या मुलाच्या डोळ्यात गेली आणि मग ते डोळ्यामध्ये गेल्यानंतर तो जे बाळ आहे म्हणजे ते सुद्धा एक 2.5-3 वर्षाचं होतं, ते बिलकुल डोळे उघडत नाही, तुम्ही लवकर या. मग मी दवाखान्यामध्ये गेले पण जाईपर्यंत त्यांना काही इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेल्या होत्या. त्यांना सांगितलं जे असिस्टंट डॉक्टर होते त्यांना की तुम्ही झोपून ठेवा बाळाला आणि झोपवल्यानंतर जे दूध असतं ना कच्च तर ते कनिनिका म्हणजे डोळ्याचा जो कॉर्नर आहे तिथनं घाला म्हणजे ते दूध आपोआप इकडनं निघून जाईल. आणि डोळा वगैरे मुलाला उघडण्यासाठी अजिबात फोर्स करू नका कारण की अदरवाईज रबिंग होतं आणि रबिंग झाल्यानंतर कॉर्नियल स्क्रॅचेस येणं किंवा कॉर्नियल ओपेसिटीज येणं अशा गोष्टी होतात. सो डोळा त्याला स्वतःहून उघडायला नाही सांगायचा आणि मग ते दूध जे आहे ना तर ते कापसाने कंटिन्युअस एका बाजूने थेंब 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 घालत राहा आणि मी पोचतेच असं म्हणून त्यांना सांगितलं. मग त्याच्यानंतर मी दवाखान्यात गेले तर दवाखान्यात जाईपर्यंत त्या मुलांनी डोळे उघडलेले होते आणि उघडून इकडे तिकडे बघत होता आणि मग एकदा डोळे उघडले ना की सगळी जी जमलेली रेती आहे की कणिकेच्या जागी तिथने मग ती काढून घेता येते. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशाने काढावं, तर असं जर का डोळ्यामध्ये गेलेलं सूक्ष्म शल्य असेल तर क्षौम वाल आणि जल या 3 गोष्टींनी काढावं. आता जल म्हणजे कुठलंही आपमहाभूताचं द्रव्य असं पण घेऊ शकतो आणि मग इथे दूधच का सिलेक्ट केलेलं होतं, मग इथे त्रिफळाचा काढा करून त्याच्याने सुद्धा आपण धावन करू शकलो असतो किंवा तशा पद्धतीनं थेंब थेंब तो काढा टाकू शकलो असतो तर त्याचाही उपयोग नक्की झालाच असता, नाही असं नाही. त्रिफळा त्याच्यानंतर दिला हा भाग वेगळा. दूध देण्याचं एक कारण त्याच्यामध्ये महत्वाचं असं होतं की ज्या वेळेला आपण नुसतं पाणी टाकतो ना तर त्यावेळेला ते पाण्याचा फ्लो येईल आणि त्यांनी तर तो हे निघून जाईल, ही गोष्ट तर नक्की आहेच, नाही असं नाही. पण दुधाचा फ्लो जो आहे ना त्याच्यात एक महत्वाचं काम अजून जास्ती होतं
की दूध जे आहे ना तर त्याच्यामध्ये लपलेलं घृत आहे असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे स्नेह असतो त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे काय होतं की दोन गोष्टींमध्ये योग्य ते अंतर राखणं किंवा मध्ये फिल्म ऑफ स्नेह ही गोष्ट तयार होते आणि मग रबिंग होणं किंवा कॉर्नियाला त्रास होणं किंवा कॉर्नियाला स्क्रॅचेस येणं या गोष्टी होत नाहीत. त्यातून दूध एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या शुक्र करा हा पयहा असं म्हटलेलं आहे. सो जे काही थोडंसं वेअर अँड टेअर त्या ठिकाणी झालेलं असेल, समजा त्या सँडमुळं इतका वेळ होती, समजा एक 15-20 मिनिटं सँड तिथे होती, तर ते जे आहे ना तर तिथलं शुक्र जे आहे तर ते वाढून तिथे लगेचच्या लगेच म्हणजे इमिजिएटली सेल रिज्युविनेट होणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर ह्या दृष्टीने ते दूध सांगितलेलं होतं. त्यानंतर पोटाला पेशंटला पोटामध्ये त्रिफला आणि तूप मध असं दिलेलं होतं. याचं त्रिफला मधु सर्पेभ्याम निशी नेत्र बला याच्या असं म्हटलेलं आहे आणि त्यासाठी तसं वापरलेलं होतं. तर खूपच चांगले रिझल्ट येतात आणि मग नंतर त्या डोळ्याला काहीही त्रास न होता व्यवस्थित ते पेशंट जे आहेत ते रिकवर झालेले आहेत. सो स्कंदघाताभ्याम ग्रासशल्यम प्रवेशे सूक्ष्म अक्षिव्रणशल्यानी क्षौमवाल जलैर्हरेत अपाम पूर्ण विधुनुयात अवाक्षिरस समायतम वामयेत च आमुखम भस्म राशौ वा निखरेन न्यरम कर्णे अंबुपूर्णे हस्तेन मथित्वा तैलवारिणी क्षिपेत अधोमुखम कर्णम हन्यात वा आचुषयेत वा. आता याच्या पुढे आणखीन काय काय करू शकतो किंवा काय काय आपल्याला करता येतं हे सांगितलं ना. अपाम पूर्ण विधुनुयात वा क्षीर समायतम वामयेत आमुखम भस्म राशौ वा निखरेन नरम असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अपाम पूर्णम म्हणजे काय, पाण्यामध्ये पूर्ण बुडालेला आहे असं असताना त्याच्या पोटामध्ये वाक क्षीर समायतम पोटामध्ये छातीमध्ये पाणी भरतं, बरोबर. आणि मग अशा वेळेला काय करायचं आहे तर त्याला उलट झोपवायचं आहे आणि वामयेत आमुखम अगदी वमन घ्यायचा. त्याच्यानंतर वमन दिल्यानंतर आमुखम भस्म राशौ निखरेन नरम भस्म राशीमध्ये आमुख म्हणजे गळ्यापर्यंत त्याला बुडवून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये वामयेत ही गोष्ट तर समजते. त्याच्यानंतर वुधुनियात वा क्षीर समायतम म्हणजे पालथ झोपवायचा आणि पोटातलं पाणी काढण्यासाठी पोटावरती दाब द्यायचा. तर ही गोष्ट पण समजते. वामयेत उलटी करवावी हे पण समजतं म्हणजे प्रेशर देऊन उलटी होऊ द्यावी. आणि आमुखम भस्म राशौ वा निखरेन नरम असं म्हटलेलं आहे. आता भस्म राशीमध्ये ठेवावं आणि त्याच्यामधनं म्हणजे कुठेपर्यंत त्याला ठेवावं तर गळ्यापर्यंत बुडेल असं. तर आता एवढं कसं काय बरं भस्म राशीमध्ये ठेवून कसा काय फरक पडेल. तर अपाम पूर्ण आहे ना आणि भस्म जे आहे ना तर ते एकदम एक्स्ट्रीम आकाशीय वायव्य आहे. तर त्याच्यामुळे शरीरामध्ये असणारं जे आप महाभूत आहे ते खेचण्याचं काम ते करतं किंवा बाहेर काढून टाकण्याचं काम ते करतं आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये आमुख असं एवढं ते भरून ठेवावं. त्याच्यानंतर जे आले ते कर्णे अंबुपूर्णे हस्तेन मथित्वा तैलवारिणी क्षिपेत अधोमुखम कर्णम हन्याद्वा आचुषयेत्वा. कर्णांबुपूर्णे कान पाण्यामध्ये पूर्ण भरलेला आहे. कर्ण अंबुपूर्ण अंबू म्हणजे पाणी, कर्ण कान जर का अगदी पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये भरलेलं असेल तर हस्तेन मथित्वा तैलवारिणी हाताने मंथन करून म्हणजे हाताने ढवळून कानातलं पाणी म्हणजे हाताने हलवून कानातलं पाणी काढायचा प्रयत्न करावा किंवा तेल आणि पाणी एकत्र करायचं तिथे आणि तैल आणि पाणी मथित्वा मंथन करून ते त्याच्या ठिकाणी घालावं आणि क्षिपेत अधोमुखम कर्णम हन्याद्वा आचुषयेत्वा. अधोमुख करणं म्हणजे कान अधोमुख ठेवून म्हणजे कान असा तिरका करून तो कान जो आहे तो अधोमुख व्हायला पाहिजे. मग ते पाणी निघून जाईल. अथवा हन्याद्वा आचुषयेत्वा असं जर का काढता आलं तर ठीक, अदरवाईज आचुषण करून त्यांनी काढावं. आता आचुषण म्हणत असताना सिरिंजिंग असा आत्ताचा शब्द आपण वापरू शकतो. कानामध्ये जर का काहीतरी गेलेलं आहे किंवा कानामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे तर काय होतं आतलं वॅक्स ते फुगतं आणि मग कान बंद झाल्यासारखं होत असतं. मग अशा वेळेला हात जो आहे तर त्याच्यामध्ये कान खाली करून म्हणजे त्याचा अधोमुख कर्ण करून मग त्याप्रमाणे ते काढण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा
आचूषण करून काढावेत. मग आपण ज्याला सिरिंजिंग म्हणतो तसं करावं. सिरिंजिंग केल्यानंतर पूर्णपणे ते बाहेर येणार आहे किंवा आपण पाणी आत टाकलेलं जे आहे तर त्याच्या किंवा गेलेलं आहे तर ते सिरिंज टाकून सिरिंजने खेचून घ्यावं. असं जर केलं तर पूर्णपणे ते पाणी निघून जातं. तर या अर्थाने कर्णांबू पूर्ण, कर्णामध्ये पूर्णपणे पाणी आतमध्ये गेलेलं असताना या पद्धतीनं ते काढून टाकावं. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. ओके. त्याच्यानंतर कीटे स्रोतोगते कर्णम पूरयेत लवणांबुना शुक्तेन वा सुखोष्णेन मृते क्लेद हरो विधिः. आता कीट स्रोतोगते, कुठल्याही स्रोतसामध्ये किडा गेलेला असताना, कीट गेलेला असताना काय करावं तर कर्णम पूरयेत लवणांबुना. आता कानाचा जो काही हे आहे ऑडिटरी कॅनल आहे तर त्याच्यामध्ये समजा हा गेलेला आहे एखादा किडा. बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला एकदम काहीतरी लक्षात येत नाही आणि एकदम काहीतरी आत गेलेलं असतं, इरिटेशन लेवल खूप जास्त होऊन जाते आणि ते करत असताना आपण खूपदा हे केलं तरी तो किडा पटकन काही निघत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर लवणांबुना कर्णम पूरयेत. लवण अंबुनी हे कानाचं पूर्ण करावं. कान जो आहे ना तर तो पूर्णपणे मिठाच्या पाण्याने भरून टाकायचा. म्हणजे काय होतं मिठाच्या पाण्याने भरून टाकला की शुक्तेन वा सुखोष्णेन मृते क्लेद हरो विधिः. शुक्त किंवा सुखोष्ण जलाने किंवा लवणांबू ह्याच्याने तर तो कान पूर्ण भरून टाकायचा. कान भरल्यानंतर काय होतं की तो आतला कीट आहे ना तर तो मृत पावेल ना, कारण की त्याला श्वास घ्यायला जागा राहणार नाही त्याच्यामुळं. आणि तो मृत पावल्यानंतर कारण पाण्यामध्ये तो बुडून जाणार पूर्ण आणि मग ते काढून टाकावं. पाणीचे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आचूषणाने किंवा कान खालती करून आणि त्यानंतर क्लेदहरो विधीही कुर्यात. क्लेदहर असा विधी त्याच्यानंतर करायचा आहे. आता क्लेदहर विधी कशासाठी करायचा आहे कारण आत गेलाय ना कानामध्ये आपण ते पाणी आणि हे ते सगळं घातलेलं आहे तर क्लेद तर बाहेर काढून टाकलेला आहे तरी सुद्धा क्लेदहर विधी शरीरामध्ये करण्याची गरज असते. ओके. सो त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कीटे स्रोतोगते कर्णम पूरयेत लवणांबुना सुक्तेन वा सुखोष्णेन मृते क्लेदहरो विधिः. जातशं हेम रूपादि धातुजंच चिरस्थितम उष्मणा प्रायशल्यम देहजेन विलीयते. आता ज्या वेळेला जातुषं हेम रूपादि धातुजंच चिरस्थितम. जातुष म्हणजे लाख, हेम रूपादि धातुजम. हेम म्हणजे सुवर्ण, रुप्य म्हणजे रौप्य म्हणजे काय चांदी सिल्वर इत्यादी धातुजम चिरस्थिरम. हे शल्य जर का ह्यांची अनेक काळ जर का शरीरामध्ये राहिली तर काय होतं तर उष्मणा प्रायशः शल्यम देहजेन विलीयते. देहजेन उष्मणा प्रायशः शल्यम विलीयते. देहज उष्णतेने हे जे शल्य आहे ते हळूहळू करून लय पावतं निघून जातं. आता लाखेचं सोन्याचं किंवा चांदीचं असं जर शल्य असेल तर ते या पद्धतीने निघून जातं. ह्याचाच अर्थ असं की शरीर जे आहे ना ते त्याच्या उष्म्याने ह्या गोष्टींना हळूहळू बाहेर काढतं. आता हे असं जर का असेल ना तर मग सोन्याची समजा अंगठीच खाल्ली तर ते खाल्ल्यानंतर ते बाहेर काढून टाकणं ही गोष्ट गरजेची आहेच आहे. पण त्यातल्या त्यात जी शल्य धातूची आहेत त्यातल्या त्यात सोन्याच्या शल्याचं, चांदीच्या शल्याचं आणि लाखेच्या शल्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. ह्याचा असं ते सांगतात की ते स्वतःच्या उष्णतेनं विलयन होऊन निघून जातं. ओके. पण बाकीच्या ज्या आहेत त्याची विचार आपल्याला नक्कीच करावा लागतो. त्याच्यानंतर मृत वेणू दारू शृंग अस्थि दंतवाल उपलानिच विषाण वेणू वेणवाहा ताल दारू शल्यम चिरादपि प्रायो निर्भुज्यते तधी पचत्याशु फलासृजव असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय तर मृद म्हणजे माती, त्याच्यानंतर वेणू म्हणजे बांबू किंवा बासरी ज्याच्यापासून बनवतात ना त्याला म्हणून बासरीला पण वेणू असं म्हटलं जातं. ओके. मृद वेणू दारू म्हणजे एखादं लाकूड, शृंग त्याच्या म्हणजे शिंग, त्याच्यानंतर अस्थि दंत बाल उपलांच. अस्थि हत्ती
अस्थि म्हणजे हाड, त्याच्यानंतर दंत दात, केस म्हणजे वाल असं जे म्हटलेलं आहे ते, आणि दगड ही जी शल्य आहेत उपलानीच चिरादपि प्रायः निर्भुज्यते, खूप काळ जरी राहिली तरी सुद्धा ती बिलकुल वितळत नाहीत. आणि म्हणून काय करावं तर हे शिंग आहे किंवा वेळू किंवा वेणू आहे, तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना तर त्याच्यामध्ये खूप दिवस राहिले तरी सुद्धा ते निघत नाही किंवा वितळत नाही. आणि शरीरातल्या उष्णतेनं ते काय होतं, विषाणी एव ताल दारुशल्यम चिरादपि प्रायः निर्भुज्यते तधी पचती आसू फलसृजी. आणि त्याच्यामुळे काय करतं तर ते शरीरामध्ये उष्णता निर्माण करतंय आणि पचती आशू, आणि काय करतंय तर पल अश्रुजी पचती आशू, पल म्हणजे मांस आणि अश्रुज म्हणजे रक्त यांचा पाक करता. म्हणून कुठलं शल्य राहिलं तर चिंता करू नये, तर सोन्याचं शल्य, रुप्याचं शल्य किंवा लाखेचं शल्य असेल तर चिंता करू नये. परंतु शरीराच्या आतमध्ये मृत माती गेलेली आहे, वेणू गेलेला आहे, लाकूड गेलेलं आहे, शृंग आहे, हाड आहे, अस्थि आहे, दंत आहे, बाल आहे, उपल आहे, विषाण म्हणजे एखाद्याचे काय म्हणतो शिंग आहेत, हे सगळे जे काही आहेत ना तर ते निघून जाणार नाहीत. आणि त्याच्यामुळे काय करतं पचती आशु फल असृजी, म्हणजे ते मांसाचा पाक करतं आणि रक्ताचा पाक करतं. आणि म्हणून हे लवकरात लवकर बाहेर काढून टाकणं हीच गोष्ट महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला असं असतं बरं का की हे जे असतं ना बोटाची जी कॉर्नर्स असतात त्याच्यामध्ये किंवा नख आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये असं एखादा लाकडाचा छोटासा तुकडा गेलेला असतो आणि त्यावेळेला तो लगेच नाही काढला तर त्याच्यामध्ये पाक होतो आणि पूर्णपणे अंगठा सुजतो आणि ठसठसल्यासारखं होत असतं. असं बरेच पेशंट्स मध्ये दिसतं, किंवा काहीतरी करत असताना एकदम अंगठा आणि ह्याच्या नखाच्या आतमध्ये काहीतरी गेलेलं असतं. तर या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि मांस आणि रक्त जे आहे त्याचा पाक होतो आणि म्हणून ते थांबवायला हवं आपण बरं का, किंवा ते काढून टाकायला हवं शल्य लगेच. ह्याच्यानंतर हे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शल्ये मांस अवगाढ्याचे स देशो न विदह्यते तत्सम मर्दन स्वेद शुद्धीः कर्षण बृहणैः तीक्ष्ण उपनाह पानान्न घनशस्त्रापदाङ्कनैः पाचयित्वा हरेच्छल्यं पाटन एषण भेदनैः. आता अशी जी शल्य आहे मांसगताचं शल्य, मांसगतम अवगाढम शल्यम म्हणजे खोल मांसामध्ये गेलेलं जर का शल्य असेल तर ते काही बऱ्याच वेळेला काढता येत नाही आणि न विदह्यते तिथे दाह पण होत नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की शल्य गेलेलं आहे. मग अशा वेळेला काय करावं तर ताहतम मर्दन स्वेद शुद्धीः कर्षण बृहणैः, तिथे मर्दन करायचं, स्वेदन करायचं आणि कर्षण आणि बृहण या उपायांनी त्याचं शोधन करायचं, म्हणजे त्या शल्याचं शोधन करायचं. आणि तेही करून जर का नाही निघून गेलं तर मग काय करायचं तर ततः कर्षण बृहणैः तीक्ष्ण उपनाह पानान्न घन शस्त्र पदांकनैः, तीक्ष्ण उपनाह तिथे लावायचंय म्हणजे त्याचा पाक होईल आणि ते बाहेर येईल. किंवा घन शस्त्र पदांकनैः, एखाद्या घट्ट शस्त्राने त्याला काढायचं आहे, किंवा पदांकन म्हणजे विशिष्ट पद्धतीने पाय देऊन काढून शल्य ते बाहेर काढणं ही गोष्ट गरजेची आहेच आहे. त्याच्यानंतर पाचयित्वा हरेत शल्यम पाटन एषण भेदनैः, असं जे काही शल्य आहे की ते अवगाढ आहे, खूप आतमध्ये गेलेलं आहे, तर असं शल्य काय करायचं तर पाटन, एषण आणि भेदन या 3 गोष्टी करून ते कंपल्सरी काढूनच टाकायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर शल्य प्रदेश यंत्राणाम आवेक्ष बहुरूपता तैहि तैहि उपायैहि मतिमान शल्यम विद्यात तथा आहरेत. आता ही वेगवेगळ्या प्रकारचे आपण शल्य बघितले. शल्य प्रदेश यंत्राणाम आवेक्ष, शल्य जिथे गेलेलं आहे तर शल्य कसं आहे. त्याच्यानंतर प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी शल्य गेलेलं आहे, मांसात गेलंय, अस्थीमध्ये गेलेलं आहे, त्वचेमध्ये गेलेलं आहे, ते यंत्राणाम आवेक्ष. आणि त्याची यंत्रे म्हणजे आपली जी यंत्र आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत, स्वस्तिक यंत्र, संदंश यंत्र वगैरे, तर ही सगळी बघून त्याप्रमाणे
बहुरूपताम याचे सगळ्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे त्या शल्याचे पण वेगवेगळे प्रकार बघून त्याच्या अनुसार यंत्राणाम बहुरूपताम आवेक्ष यंत्र जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आपण वापरावीत आणि तैही उपायैही मतिमान शल्यम विद्या तथा आहरेत जसं ते शल्याचं स्वरूप असेल त्याच्यानुसार योग्य ते शस्त्र किंवा योग्य ते यंत्र असं वापरून हे जे काही आतमध्ये गेलेलं शल्य आहे तर ते काढण्यासाठी प्रयत्न करावेत. सो इथपर्यंत शल्य आहरण विधी हा अध्याय आपला समाप्त होतो. याच्यानंतरचा शेवटचा श्लोक इति श्री वैद्यपती सिंहगुप्त सोनू श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने अध्याय. ओके, तर ह्या पद्धतीनं शल्य आहरण या अध्यायामध्ये वेगवेगळी शल्य आपण बघितली. जाता जाता त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही केसेस पण सांगितल्या की कोणत्या कोणत्या आपल्याला विशिष्ट केसेसमध्ये कशा कशा पद्धतीने आपल्याला करता येतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला की आपण तर काय चिकित्सक आहोत किंवा आपण पंचकर्म चिकित्सक आहोत तर ह्या काही शल्यांचा काही आपल्याशी संबंध नाही, ते धन्वंतरी अनामाधिकार आहे, तर असं होत नाही. इतर छोटी छोटी शल्य जी आहेत ना ती सुद्धा महत्वाची असतात की जी बाहेर काढून टाकावी लागतात. सो या पद्धतीनं इथे हा जो आहे हा 28वा अध्याय पूर्ण होतो. 29वा अध्यायाचा पहिला श्लोक फक्त आपण वाचूयात आणि पुढच्या वेळेस तो नवीन स्टार्ट करूयात. आता शस्त्रकर्म विधी अध्यायम व्याख्यास्यामः. आता ह्याच्यानंतर शल्य विधी झाल्यानंतर शस्त्रविधी अध्याय सांगतो. व्रणसंजायते प्राय पाकात श्वेथुर्पूर्वकात तमेव उपचारेत तस्मात् क्षपन पाकन प्रयत्नतः. सो ह्या पद्धतीनं आता शल्य कर्म कशी कशी करायची म्हणजे ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स कोणते आणि कशा पद्धतीने करायचे ते ह्या संपूर्ण अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. सो काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ओके, काही आलेले आहे शंका. एक फिमेल पेशंट 40 इयर्स लेफ्ट रिस्ट स्वेलिंग आहे, एक्सरे शो सॉफ्ट टिश्यू गँग्लियॉन. ओके, पेशंटला पेन नाहीये तर काय करावं. तर बऱ्याच पेशंट्स मध्ये असं आपल्याला दिसतं की सॉफ्ट टिश्यू जे आहे तर ते एकत्रित येऊन त्याचं गँग्लियॉन सारखं तयार होतं आणि बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की गँग्लियॉन असेल ना तर ऑपरेटिव्हच करावं लागेल आणि ऑपरेटिव्ह करून ते काढून टाका. परंतु असा अनेकांचा अनुभव असतो की गँग्लियॉनचा ऑपरेटिव्ह करून ते काढून टाकलं की काढून टाकल्यानंतर पुन्हा साधारण 6 ते 8 महिन्यांनी तिथे गँग्लियॉन येतो. मग असं असेल तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे. असं जे आहे ना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पोटामध्ये औषधं देत असताना कांचनार, कुंभननखी, गुळगुळ, क्रव्याद्रस किंवा मांसपाचक यासारखी द्रव्य वापरायला पाहिजेत. त्याच्याबरोबर वाताचं शमन करणारी काही विशिष्ट औषधं वापरायला पाहिजेत. वाताचं शमन करण्यासाठी दशमूलारिष्ट किंवा महारसनादी काढा या गोष्टी तिथे वापरायच्या. कारण वाताची गती विकृत असल्यामुळं गँग्लियॉन सारखे फॉर्म्स त्या ठिकाणी तयार होत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अग्निकर्म करावं, त्याचाही परिणाम खूप चांगला येत असतो. सो अग्निकर्म करायचा आणि उपनाह त्या ठिकाणी वेगवेगळे लावायला द्यायचे की मग ते चांगल्या पद्धतीने कमी येतात बरं का गँग्लियॉन्स. यष्टी काश्मीरी कल्प किंवा घृत करताना दोघांचे प्रमाण कसे असावे. समप्रमाणामध्ये घ्यावं. जिथे अनुक्त असताना तिथे तिथे समप्रमाण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर प्लेन कपिंग कप करना चाहिए और रक्त द्वारा कपिंग कप करना चाहिए. क्या इंडिकेशन्स आहे. ओके, मग अशी आपण जे बघितलं की मूढ वात असं जर का असेल ना तर तिथे प्लेन कपिंग करायला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला दिसतं की हे दुष्ट रक्तातून उत्पन्न आहे आणि रक्तस्राव होणं अपेक्षित आहे असं जर का असेल ना तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लीडिंग करून म्हणजे प्रच्छान कर्म करून मग कपिंग करायचं. म्हणजे मग रक्तस्राव पण होतो आणि वाताची गती जी आहे ती सुद्धा प्राकृत राहायला मदत होत असते. ओके, शल्य निर्हरण के लिए उपनाह लगाते हैं. यूजुअली पच्चमान अवस्था में भी उपनाह भी कर सकते हैं. हा, हे तर बरोबर आहे ना की शल्य काढण्यासाठी आपल्याला उपनाहाचा उपयोग खूपच चांगला येतो. बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं असतं की एखादा काटा वगैरे काहीतरी गेलेला आहे आणि तो जर निघत नसेल तर उपनाह लावल्यानंतर बाकीचा जो एरिया असतो की नाही तर त्याचा पाक होतो चांगल्या पद्धतीनं आणि त्यामुळे काय होतं तर तो सैल होतो काटा आणि मग निघून येतो. सो उपनाहाचा उपयोग खूपच चांगला करता येतो आपल्याला बरं का. खरे. ओके, मला असं वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत. आपण एकच मिनिट ह्याच्याकडे जाऊया. आज पसायदान म्हणून थांबूया तिथे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले
तेथ माझे जुरले पायी कपण आता विश्वात्मके देवी येणी वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहोत प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. सगळेजण तुम्ही पाठांतर करतच असाल. पाठांतराची तयारी छान करा. पहिल्या